12 मेला राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत. 9 जागा रिक्त होत आहेत. त्यात शिवसेना शिंदे गटाच्या एका जागेचाही समावेश आहे. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ संपतोय. पण आता त्यांच्या जागी शिंदे गटाकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेत आमदारकीची ऑफर गेल्याच्या चर्चा आहेत. विधानसभेत पराभव झाल्यानंतर स्वतः बच्चू कडूही राजकीय पुनर्वसनाची वाट बघतायत. शिंदेंनी ठाकरेंच्या विरोधात बंड केल्यानंतर बच्चू कडूंनी एकनाथ शिंदेंची साथ दिली होती. त्याची परतफेड म्हणून ही संधी असल्याचं बोललं जातंय. बच्चू कडूंनी याबाबत सावध पवित्रा घेत याबाबत कार्यकर्त्यांशी बोलून अंतिम निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया दिली. आता एकीकडे बच्चू कडू हे शिंदेंसाठी विदर्भातील समन्वय साधण्यासाठी महत्त्वाचे नेते ठरतात. त्यामुळे शिंदेंकडून मागच्या काही दिवसांपासून बच्चू कडूंची मनधरणी सुरू असल्याचंही बोललं जातंय. दिव्यांगांचे प्रश्न असतील किंवा शेतकऱ्यांचं आंदोलन, बच्चू कडूंनी सरकार विरोधात रान उठवलं होतं. परिणामी सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. या सगळ्या आंदोलनांमध्ये एक गोष्ट दिसली, ती म्हणजे प्रत्येक आंदोलनादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बच्चू कडूंना फोन जायचा. इतकंच नाही तर बच्चू कडूंना जाहीरपणे कर्जमाफीचं श्रेयही भेटलं. पण शिंदेंची बच्चू कडूंशी ही वाढती जवळीक भाजपची डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे भाजपकडून बच्चू कडूंच्या आमदारकीसाठी खोडा घातला जात असल्याचीही चर्चा आहे. त्यासाठी त्यांच्या विरोधात आरोपांचं सत्र सुरू झाल्याचं बोललं जातंय. काही दिवसांपूर्वी अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे ज्यांनी बच्चू कडूंचा विधानसभेला पराभव केला, त्यांच्या चुलत बंधूंनी बच्चू कडूंच्या विरोधात गुन्हा दाखल केला. राजकीय वैमनस्यातून त्यांना मारण्याचा कट रचला जात असल्याचा गुन्हा. तसंच खरात प्रकरणात बच्चू कडूंचे अशोक खरात सोबतचे 2 वर्षांपूर्वीचे फोटोही समोर आले. खरं तर बच्चू कडू शिंदेंच्या ऑफरबाबत सकारात्मक नाहीत असंही बोललं जातंय. पण तुम्हाला काय वाटतं? बच्चू कडूंना ही संधी मिळेल का आणि ते ही संधी स्वीकारतील का?